श्रोते हो, स्टोरीटेल कट्ट्यावरती मी संतोष देशपांडे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. जुलै महिना उजडलेला आहे. जुलै महिन्यातला हा पहिला आठवडा आहे. या आठवड्यामध्ये उद्यापासून, आजपासून म्हणजे ह्या शनिवार रविवारपासून पुढच्या शनिवार रविवारपर्यंत साधारण काय काय गोष्टी तुम्ही ऐकणार आहात नवीन स्टोरीटेलवर, याची माहिती देण्यासाठी आजचा आपला स्टोरीटेल कट्टा स्वागत करतो आहे. आपले सर्वांचे परिचित स्टोरीटेलचे पब्लिशर स्टोरीटेलचे श्री प्रसाद मिराजदार. प्रसाद, मनापासून स्वागत. नमस्कार. आता या आठवड्यामध्ये आपण जसं बोललो मागच्या वेळेला त्या पद्धतीने एक खूप उत्तम पुस्तक आज म्हणजे शनिवारी प्रकाशित होत आहे, जे शोभा बोंद्रेंनी लिहिलेलं आहे आणि त्याचं नाव आहे एक मुठ्ठी आसमान. म्हणजे नेहमी आपण पाहतो की राजपुत्राचं सिंड्रेलाशी लग्न होतं आणि मग त्यानंतर अँड दे लिव्ह हॅपीली एव्हर आफ्टर असं म्हणून ती व्यवस्थित परिकथेचा शेवट गोड होतो वगैरे वगैरे. पण नंतर काय होतं ते कधी गोष्ट नसते. तर या गोष्टीतली कहाणी जी आहे, म्हणजे जे नायिका आहे तिचं नाव आहे झरीना, आणि या गोष्टीची सुरुवात नेमकी नंतरची होते. म्हणजे राजमहाल सारख्या ह्याच्यामध्ये सुरुवात होते आणि तो पत्ता बंगल्यासारखा कोलमडून पडतो आणि तिला मुंबईतल्या झोपडपट्टीत येऊन राहावं लागतं. तर ही जी बिकट परिस्थिती नंतर येते त्याला ती कशी सामोरी जाते. एक प्रत्येकाच्या मनात जे सुखी संसाराचं उबदार घरट्याचं स्वप्न असतं ते उद्ध्वस्त झाल्यानंतर ती स्वाभिमानाने स्वतःच्या अस्तित्वाची लढाई कशी देते, कशी करते, या सगळ्याबद्दलचं एक अतिशय वेगळी अशी गोष्ट आहे, जी म्हटलं तर सत्यकथेवरती आधारित आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच एक जगण्याची नवीन उमेद देणारी आहे. म्हणजे जातपात, धर्मकांड, स्त्री पुरुष अशा कुठल्याही मर्यादा न जुमानता निग्रहाने पुढे जाणारी या झरीनाची ही संघर्ष कथा आहे. तर ती वेगळी काय गोष्ट आहे. त्यामुळे मी म्हटलं की या आठवड्याची सुरुवात का खूप छान कादंबरीने आपण करतो आहोत. आजच रिलीज झालेली आहे. आणि त्यानंतर मग रविवारी आपण नेहमीप्रमाणे सध्या दर आठवड्याला एक आपण कुल व्यक्तिचित्र प्रकाशित करतो, जे रघुवीर कुल यांनी लिहिलेलं आहे. एक मोठे दिग्दर्शक हिंदीमधले. Sample complete. Ready to continue?